SP क्राईम न्यूज नेशन. अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अभिजित संतोष काशीद राहणार साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिघे यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी, 31 जुलै 2025 रोजी पीडिता ही शाळेत गेली असता शिक्षकांनी तिच्या आईस शाळेत बोलावून घेतले. त्यावेळी शिक्षकांनी तिच्या आईस सांगितले की तिच्याकडे आक्षेपार्ह वस्तू मिळून आली आहे, तिच्या विश्वासात घेऊन ती चौकशी करा. यावेळी पीडितेने तिच्या आईस सांगितले की 3 ते 4 महिन्यांपूर्वी अभिजित काशीद याने घरात कोणीही नसताना जबरदस्तीने दुष्कर्म केले आणि त्यानंतर तिची बदनामी करतो म्हणून पुन्हा 4-5 वेळा दुष्कर्म केले. त्यावरून पीडितेच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून आरोपीस अटक करण्यात आली होती. आपणास जामीन मिळवावा म्हणून आरोपी अभिजित याने जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर आरोपी अभिजित याने ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणी वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात गुन्ह्यात दाखल झालेली फिर्याद ही उशिराने दाखल झालेली असून गुन्ह्याचा तपास पूर्णत्वास आलेला आहे असा युक्तिवाद मांडला. त्यावर न्यायमूर्तींनी 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आरोपीस जामीन अर्ज मंजूर केला. यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे, ॲडव्होकेट निखिल पाटील तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट PP देवधर यांनी काम पाहिले.